शिमग्याच्या सणाला चला मंदिरी जाऊया, शिमग्याच्या सणाला चला मंदिरी जाऊया। आई चंडिकेचं रूप सजलेलं डोळ भरून पाहूया, आई चंडिकेचं रूप सजलेलं डोळे भरून पाहूया। तर नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, उद्या असणार धुलीवंदन म्हणजेच आमच्या मालगुण गावचा शिमगा उत्सव असणार आहे। तर आदल्या दिवशी गावच्या मंदिरामध्ये रूप लावण्याचा कार्यक्रम असतो आणि आदल्या दिवशी रूप लागतात आणि तीच रूप मग पालखीमध्ये विराजमान होतात देव। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी मंदिरातून बाहेर पडते आणि मग शिमगा उत्सवाला सुरुवात होते। तर मंडळी, आता पण जात आहोत आमच्या मालगुण गावच्या ग्रामदेवता मंदिरात रूप लावण्याचा कार्यक्रम बघण्यासाठी आणि तुम्हाला पण दाखवतो। तर चला मंडळी, जाऊया आणि गावच्या ग्रामदेवतेला कशी रूप लागतात ते बघूया। चला मंडळी, आपण चाललोय आता मंदिरात। आपल्या सोबत आहेत आपला मित्र मुकेश धावडे पाटील। तर आता आपण लगेचच पोहोचतोय मंदिराकडे। तर यावर्षी मंदिराचं कलरिंग देखील केलेलं आहे, ते देखील तुम्हाला दाखवतो। चला आले होते बंडेगावला 40 गाडी आली इथे ठीक आहे, माझ्या पुढे आली गाडी। तर मंडळी, आता चाललोय आम्ही गावच्या माडाला। सकाळ सत्रामध्ये रूप लावण्याचा कार्यक्रम झाला, रूप लागली, मग ती रूप पालखीमध्ये विराजमान केली गेली, त्यानंतर पालखी सजवली गेली। आता मंदिरात आहे पालखी आणि दुपार सत्रामध्ये 3 वाजता माड तोडला जाणार होता आणि यावर्षीचा माड आपला मालगुणच्या भंडारवाड्यामध्ये आहे। तर आता आम्ही निघालोय भंडारवाड्यात। तर तिकडून माडाला सुरुवात होईल मिरवणुकीला। तर त्या ठिकाणी गेल्यानंतर ना वाडीची पुकारणी होते, प्रत्येक वाडीची नाव घेतलं जातं, मग त्यासाठी तिथे हजेरी देणं महत्त्वाचं असतं। तर आता आम्ही निघालोय, बाकीची मंडळी आमच्या वाडीतली येतील आणि मित्रांनो, एकंदरीत ही मिरवणूक माडाची कशी असेल मी तुम्हाला पुढे दाखवेन। तर चला आता तिकडे जाऊया आणि काय तयारी झाली ते बघूया। आपल्या बरोबर अजय दादा पण आहेत, बाकीचे येतील। काही जण आमच्या वाडीतली मंडळी आधी गेले होते, ते आता घरी गेले। आता आम्ही चाललोय, असं आलटून पालटून असतात आमच्या वाडीतले काय मंडळी। तर चला आता जाऊया आणि तिकडे तयारी काय झाली बघूया। यंदाचा माड किती उंच आहे ते पण दाखवतो, चला। तर मंडळी, आपण पोहोचलोय भंडारवाड्यात आणि तुळशीजवळ इथे माड आहे आपला। तुम्ही बघताय समोर होळी बांधण्याचं काम चाललेलं आहे।
दुर्गवडीवाडीतले गावकर आहेत सगळे. तर चला आता तिकडे जवळ जाऊया आणि जवळून तुम्हाला दाखवतो यावर्षीचा माड केवढा आहे. तर मंडळी आता माडाच्या मिरवणुकीला सुरुवात होते आणि या ठिकाणी तुम्ही बघताय मालगुण भंडारवाडा यांच्या वतीनं नाश्त्याची देखील व्यवस्था केलेली आहे. शिरा आहे, शीतपेय आहे, सुंदर अशी व्यवस्था इथे मालगुण भंडारवाडा ग्रामस्थ यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. आणि आता दणक्यात अशी सुरुवात इथे तुम्हाला पाहायला भेटेल. सुंदर असं ढोल पथक मालगुण भंडारवाड्यातलं इथे सज्ज होते आणि सुंदर अशी सुरुवात इथे मिरवणुकीला होणार आहे. तुम्ही बघू शकता. अशू आपल्या देवाची चेहरा तुटलेला आहे. कार्यावर जायचं आहे. सर्व 12 वाड्याने आता फुकाटी होते. सर्वांनी हजर राहायचं आहे. सर्व जाग्यावर माडावर येऊन उभे राहावा. सर्व माडावर उभे राहा आणि आता व्यवस्थित होली आपल्या जेव्हा न तकलीफ होता कोणत्या केसाने धक्का लागणार याची खबर द्यावा.
तुमची आई तुमचं बघणार. व्यवस्थित चला कधी भानगडी करू नका. चांगली शेवटपर्यंत लवकरात लवकर तिथं पोहोचणी करा. कारण गावकऱ्यांना यायला सकाळी 5 वाजता घर सोडावं लागतं किंवा 6 वाजता पालखी पार पडते. जोशीवाडी सकाळी कोकणवाडीवर पालखी गेल्याशिवाय तिथे कोकणवाडी आणत नाही. आम्हाला लवकरात चला आता उठा. भाग झाला.
घ्यायचं आहे. तर मंडळी माडावरती गेलो होतो, गावच्या माडाला, आणि 7 वाजल्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. पहिला जो मान असतो तो भंडारी समाजाचा असतो, बुंदा खेळवण्याचा, आणि त्याच्या मागे इतर समाज असतात. तर भंडारी समाज जेव्हा माड उचलतो तो माड घेऊन आंबेशेतापर्यंत जातो. आंबेशेतामधून भंडारी समाज माघारी परततो आणि तिथून मराठा समाज तो माड उचलतो. तर बाकीचे समाज हे शेवटपर्यंत, स्टार्ट टू एंड, म्हणजे आम्ही कुणबी समाज आणि इतर समाज. तर माड निघाला होता वाजत गाजत, गुळालाची उधळण करत, आणि 6:00च्या 5 मिनिटावरती होता माड, आणि फुटला. माड फुटला. मग आता काय, दुसरा आणायचा असं ठरलं. तर मित्रांनो, स्टार्ट टू एंड आम्ही होता, तर जेवलेलं पण नाही म्हणून आलोय घरी. तर आता दुसरा तोडायला गेलेत. जर जेवतो बिवतो आणि जर परत जायचा विचार आला तर बघूया, जाऊया, नाही तर उद्या डायरेक्ट शिमग्याला. तर असा हा होळीचा आजचा व्हिडिओ होता. आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. अवतार बघा, सगळा गुळाला माखलेला आहे. तर मस्तपैकी हातपाय धुऊया, सकाळी आंघोळ करू आणि जेवण करून घेऊया. वाजले 1:30 वाजला आहे. चला बाय.